ऑफिड्स आणि रोलर बम्प्स हे नारळाचे सगळ्यात मोठे शत्रू आहेत. ते तांदुळावरती हल्ला करतात ना? हो, कधी कधी ते नारळाला संपूर्णपणे संपवून टाकतात. हो, तू तुझं काम कर. चल जा ना. आता बोल. तुम्ही एक मोबाईल खरेदी करू शकत नाही का? खरेदी केला तर मी कधी कॉल करू शकते? मोबाईल आरोग्यासाठी हानिकारक आहे शालिनी. मोबाईल फोन खायची गोष्ट नाहीये हो, फक्त फोन केला हे जातो. बघ शालिनी, मोबाईल फोन माझ्या सिद्धांतांच्या विरुद्ध आहे. हवं तर तुझ्यासाठी मी पत्र लिहू शकतो. तुम्ही आरामात मला पत्र पाठवत राहा. मी आपल्या प्रेमाबद्दल माझ्या आई वडिलांना सांगून खरंच टाकले. हे ऐकून तुझी आई तर खूप आनंदी झाली असेल. खुश झाली. ऐकल्यावर माझ्यावर खूप ओरडली. असं का? त्यांना माहित नाही मी सरकारी नोकर आहे, ज्याला काहीही वाईट सवयी नाहीये, जो इको फ्रेंडली लाईफ जगतो आणि जेवण सुद्धा ऑर्गॅनिक करतो. हा, हेच तर सगळी लोक म्हणतात की तुम्ही थोडे वेडे आहात. वेडा? कोण म्हणाला तुला? सगळेच म्हणतात असं. पण मला हा वेडा माणूस आवडतो. आणखी काय काय आवडतं तुला? हा कसला प्रश्न आहे? आपल्याबद्दल ऐकून माझी आई खूप अस्वस्थ झाली. ती म्हणते माझ्या मामांच्या ओळखीचे लोक मला बघायला येणार आहेत म्हणून. मग त्यांना येऊन बघू दे ना तुला. कोणीतरी येऊन मला बघावं हे मला आवडत नाही. मला येऊन बघणारे फक्त तुम्हीच असाल. आई, मला शक्य तितक्या लवकर लग्न करायचं. अरे देवा, माझी सगळी हळद सांडली. जर तू लग्न केलं नाहीस तर तुझं आयुष्य बर्बाद होईल. पण एखाद्या मुलीचं आयुष्य बर्बाद करायचंय का तुला? हे बघ आई, तुझ्या वयाच्या बायकांना आपल्या नातवंडांचं तोंड पाहिलं पाहिजे आणि एक तू आहेस. मलाच वाईट साईड बोलतीयस. जर कोणी तुझ्याशी लग्न करेल तर तुलाच हुंडा द्यावा ते लागेल. स्त्री धन नाही तर पुरुष धन असेल. मावशी, मायले का काय गप्पा मारताय? साजी, याला लग्न करायचंय. करू दे की मग, काय अडचण आहे? हा, मुलगी कोण आहे? शालिनी. कशी दिसते? मी बघितलं नाही आता काय अजून. बोलणार? आई, शालिनी अशी मुलगी आहे जी आरोग्य आणि सौंदर्य दोघांकडे लक्ष देते. न बघताच कसं सांगू शकतोस? तिच्या बोलण्यावरनं असंच जाणवलं. सोमन, तुला प्रेम म्हणजे काय माहितीये का? ऑटोत बसलास का कधी? ऑटोतून कधी पण उतरू शकतो. पण लग्न तसं नसतं. लग्न संघर्ष असतो. तू मदत सोडू शकत नाही. जगण्या मरण्याचा खेळ असतो. जपून खेळावा लागतो. बिचारी पोरगी, माझी डोकेदुखी कमी होईल. ऐकलंस ना?